मी आपल्याला साक्ष म्हणून सांगतो, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली परत एकदा अहिल्यानगरचा खासदार म्हणून तुमचा आशीर्वाद घेऊन गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मी परत आपल्या सेवेत रुजू होईल. आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, या ठिकाणी मला अजून भाषण करावं लागेल, त्यामुळे कोणी जागा सोडून द्यायची नाही. एकदा दोन्ही हात वरती करा आणि माझ्या मागे म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. भारत माता की आवाज येऊ दे, आवाज येताना तरी बघा, कोण ओरडत नाही, कोण ओरडत नाही, कोण ओरडत नाही. पाहायला पाहिजे बघायला पण पावसात दिसून भारत माता की, भारत माता की. यानंतर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय पाचपुते साहेब, आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार आणि उद्याचे या मतदारसंघातून विक्रमी मताने निवडून येणारे डॉक्टर सुजय विखेजी, विक्रमजी, राजेंद्र दादा, सन्माननीय व्यासपीठ, मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. उद्याच्या 13 तारखेला मताने आपण डॉक्टर सुजय विखेंना पुन्हा दिल्लीला निवडून द्या ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, ही निवडणूक ही आपल्या भवितव्याची निवडणूक आहे. ही निवडणूक उद्या आपल्या या आपण तर पावसातली माणसं आहे, त्यामुळे आपली सर्वांना माझी विनंती आहे की किती वादळ येऊ द्या, किती पाऊस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, डॉक्टर सुजय विखे पाटील पार्लमेंटला गेल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आपल्या सर्वांना आहे. काही चिंता करायची कारण नाही. हे अशी काही माणसं 40 दिवसामध्ये आपल्याकडे येतील. काय भाषणाची पद्धत आहे, काय दम देण्याची पद्धत आहे. अरे तुम्ही आमदार आहात, तुम्ही लोकशाहीप्रमाणे या लोकांना विनंती करा, सांगा. पण अशी जर दमाची भाषा कोणी करणार असाल, दहशतीची भाषा कोणी करणार असाल, तर उद्या 13 तारखेला मतदान संपणार आहे. मतदान संपल्यानंतर कोण आपणच आहे ना, अजिबात चिंता करायची कारण नाही. आज सुजय विखेंनी गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय उत्कृष्ट या भागामध्ये काम केलेलं आहे. या
आपापलं गाव सांभाळा, प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळा. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत, पण या दक्षिण नगरची लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाची डॉक्टर सुजय विखेंची ही नंबर 1 न आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ काही घेणार नाही. पुन्हा एकदा मला सर्वांना विनंती करायची, डॉक्टर महायुतीचा, माननीय नरेंद्र मोदीजींचा आता हा आवाज हा मतदानामध्ये काय बोलतोय बाबा, हे झाले की बाबा आता काय. तर आता पुढे एकदा तुमच्या सगळ्याचा आग्रह म्हणून आता खासदार सुजय विखे बोलतील आणि आभार मानतील. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण दिलेलं हे प्रेम, आपल्या माध्यमातून आज हा जो पाहायला मिळालेला उत्साह या गोष्टीची साक्ष देऊन जातो की या तालुक्यामधून काय निकाल समोर येणार आहे. मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आदरणीय पाचपुते साहेब, आदरणीय राजू दादा अधिकाऱ्यांना सहकार्याने आपण श्रीगोंदा तालुक्यातून सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज म्हणून या संसदेमध्ये आपण मला पाठवाल हा विश्वास व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. माननीय राजू दादा आणि इतर सर्व मान्यवर ज्यांचे आज भाषण होणार होते, पण वेळेअभावी आणि या पावसामध्ये मंडप कोसळण्याच्या अगोदर आपण सर्वजण आपल्या आपल्या घरी परत जायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणि नागोडे ताई देखील नागोडे स्टेजवर नसता पण फोटोच्या माध्यमातून का होईना हजर आहे. संपला आता तो पण करायला लागला.
आम्हाला कळलं तसं तर त्यानुसार त्या प्रचारासाठी म्हणून तसं बयूदादाला हे फोन केला होता. बयूदादा बाहेर गेल्यामुळं प्रसाद किंवा शेलार साहेब इथं आलेले किंवा बेलवंडीचे व सरपंच म्हणून ते आपल्याला सांगण्यासाठी आलेले की येणाऱ्या काळात 13 तारखेला म्हणजेच येणाऱ्या 13 मेला आपलं इलेक्शन कशाचं तर खासदारकीच्या इलेक्शनला आपल्या तालुक्यातून आपण प्रचंड बहुमताने जर भाजपला किंवा जो आपला उमेदवार आहे जो सुजय विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं पण असेल काहींनी अनुभवलं पण असेल विखे हॉस्पिटल जे आपल्या वेळेत घाटात आहे बऱ्याच जणांच्या घरातले किंवा कोणीतरी तिथं हॉस्पिटलला जाऊन आले असते तशातलाच एक म्हणजे आपले सुरेशराव यांच्यातलाच एक माणूस होता जो तिथं गेला त्यानंतरनं त्यांचे पेशंटची पूर्ण त्यांची ट्रीटमेंट झाली त्या ट्रीटमेंट झाल्याच्या नंतरनं त्यांना रिटर्न यायला सगळं त्यांनी त्यांच्या माध्यमातून पैशाचे किंवा जे काय मोबदला आहे ते मदत केली आणि अशा प्रकारे ज्यांना भविष्यात पण ज्यांना हॉस्पिटलचा विषय असेल किंवा आता आज आपण पाहिलेलं कोविडसारखे सिच्युएशन त्यानंतरनं पण भविष्यात जे काय आपल्याला आपल्या म्हणजे आपल्या शरीरात किंवा आपल्या आयुष्यात जे काही अडचणी येतात म्हणजेच जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो हेल्थचा जो डॉक्टरकीचा तर तो डॉक्टरकीच्या सेक्टरमध्ये आपल्या नगर जिल्ह्यात आज आपण प्रत्येक तरुण पिढी किंवा प्रत्येक तरुण जण हेच ऐकतो की बाबा कुठं काही अडचण आली तर आपण कुठं न्यायचं तर विखे हॉस्पिटलला आणि प्रत्येक जो सर्वसामान्य घरातला माणूस आहे त्याच्या साधे कुपनाचे झेरॉक्स असेल आधार कार्डचे झेरॉक्स असेल ह्या गोष्टीवर त्याचं मोतीबिंदूचं असेल त्याचं समजा कोणतंही ऑपरेशन असेल किंवा त्याचं दिव्यांगचं असेल त्यानंतर कोणताही हार्ट अटॅकचा असेल त्यानंतर ॲम्ब्युलन्स असेल अशा बरेच माध्यमातून त्यांनी कोणीतरी येतं कोणतरी म्हणतं की त्यानुसार प्रचार होतो माध्यमातून तो प्रसारित होतो पण ज्यांनी अनुभवलंय ज्यांनी स्वतः त्या गोष्टीतून गेलेला आहे म्हणजे स्वतः माझ्या आजोबा एक्सपायर व्हायच्या आधी माझ्या आजोबा पण त्याच विखे हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन करून आले खाण्याची राहण्याची अशी बरेच योजना केल्या किंवा अशी योजना आपल्यापर्यंत सर्वसामान्य माणसाला काय लागतं पाणी अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवाऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सागर पुढं सांगणच त्यातला एक प्रॉब्लेम आहे जो हेल्थ सेक्टरचा जो काळानुसार येणार आहे त्यातली ज्या काही गोष्टी त्या मी माझ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळात आपण जर देशाला भविष्य म्हणून काय बघत असेल तर ते भविष्य बघायचं असेल तर आपण मोदी साहेबांचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे काळानुसार जसं राम मंदिर असेल 370 कलम असेल वेगवेगळ्या माध्यमातून जो आपल्या देशाचा विचार करतो NRC सारखा कायदा असेल येणाऱ्या काळात भरपूर अशा गोष्टी आहेत त्या आपल्या नेतृत्वातून किंवा जे आपण ज्यांना निवडून देणार आहेत त्या नेतृत्वाकडून ह्या गोष्टी घडणार आहेत तर आपण बाबा विचार करून येणाऱ्या काळात 100% मतदान कसं होईल किंवा आपण प्रत्येक जण आपलं मत 100% योग्य व्यक्तीला नक्की देताल याचा विचार करून मतदान करा आणि काही गोष्टी असतील तर आम्ही नक्कीच तुम्हाला पण बोलेल की बाबा तुम्ही पण ही गोष्ट अशी ह्या लोकांना सांगा की का करणं गरजेचं आहे आपण कुणाला मतदान करतोय आणि का करतोय जर सुधारणा होत असेल तर त्या मतदानाला व्हॅल्यू आहे आणि प्रत्येकाचं एक मत हे येणाऱ्या काळात नक्कीच गरजेचं आहे कशासाठी तर सुधारणा डेव्हलपमेंट कुठून येते तर आपल्याला गुड सर्व्हिस टॅक्स जो आपण प्रत्येक गोष्टीतून टॅक्स देतो त्यातून मग ही गोष्ट